नमस्कार मंडळींनो. तर आज देवीची 7वी माळ आहे आणि 7व्या दिवशी देवी कालरात्री रूपामध्ये देवीची पूजा केली जाते. तर हे कालरात्री रूप म्हणजे ही अष्टभुजा देवी, 3 नेत्र असलेली ही सुंदर देवी हे शिवाचं अर्धनारीनटेश्वर रूप आहे. तर ह्या देवीचा रंग सावळा आहे, कृष्णवर्णीय आहे, त्यामुळे हिचं नाव कालरात्री असं आहे. तर आज 7व्या माळीला, 5व्या माळीला किंवा 7व्या माळीला कडाकण्यांचा नैवेद्य असतो. तर मी कडाकण्या करत आहे. तर ही मैदा आणि रव्याच्या कडाकण्या असतात. तर ह्यात वेणी, फणी सगळ्या गोष्टी मी करणारच आहे. तर मी आधी थोड्या म्हटलं पुऱ्या करून घेऊ, कडाकण्या करून घेऊ. एक 11 तरी कडाकण्या झाल्या पाहिजेत आणि 11 कडाकण्या झाल्यानंतर बाकी वेणी, फणी, करंडा, बांगड्या, जोडवी असं सगळं मी बनवणार आहे. मी थोडंसंच पीठ मळलं आहे कारण मग ते खूप होतं आणि एवढं माझ्यात ते खूप घट्ट मळायला लागतं. त्याच्यामुळे मग नंतर ते मला लाटताना माझे हात थोडेसे दुखतात. त्यामुळे मी थोडंच मळलं आहे आणि माझ्या लक्षात नव्हतं. मी व्हिडिओ बघितला आणि मला आठवण झाली. मग मी मुलाला पण फोन केला, म्हटलं अरे कडाकण्या बनवल्या का? तर तो म्हणाला मम्मी अरे मी पण विसरलो होतो म्हणे, आता आम्ही बनवतो. आणि मग त्यांनी सांगितलं म्हणजे सुनेला. मग सुनेचं तर ऑफिसचं काम चालू असतं, पण मग ती म्हणाली की मी लगेच बनवायला घेते. म्हटलं जास्त नका बनवू, थोड्याशाच बनवा, पण बनवा. एक शास्त्र असतं, तो नैवेद्य असतो. तर मग त्या बनवल्या गेल्या पाहिजे. आणि तेल खूप तापलं. मी मगाशीच तेल तापत ठेवलं आणि लाटायला घेतल्या. बारीक गॅसवर तेल तापत होतं. कडाकण्या खरं मांडवाला बांधतात, पण मी ना ह्यावेळेला मांडव ठेवला नाही कारण मी टिपॉयवर ठेवले ना. तर मी मांडव नाही ठेवल्यावर माझ्याकडे आहे मांडव, पण माझ्या सासऱ्यांनी दिला होता तो मांडव बनवून, स्वतः बनवून घेतला. तर मग आणि मग त्यांनी मला तो दिला होता, म्हणजे मुलाकडे सोपवला होता. ही जबाबदारी त्यांनी माझ्या मुलावर सोपवली होती सगळी, सासू सासऱ्यांनी. तर मग तो मांडव मी आता हल्ली 2 वर्ष झाले मी मांडव ठेवत नाही, कारण मग मी प्लेटमध्येच ठेवते ते मांडवाला बांधायचं वगैरे. मग मी वाढीव काम नाही करत. जेवढं काम सोपं करता येईल तेवढं काम मी सोपं करते. तर मग मी खरं ह्या फुगायला नको, त्याला टोचे मारतात. टोचे मारले म्हणजे ना, हे असे टोचे मारले ना, हे बघा दाखवते तुम्हाला. हे असे असे टोचे मारले म्हणजे त्या फुगत नाहीत आणि त्याला बांधता येतात दोरीला. तर हे असे टोचे मारतात, पण मी काय ते मारले नाहीत. आत्ता हे तुम्हाला दाखवायला म्हणून मी केलं. तर ठीक आहे मंडळींनो, पूर्ण झाल्यानंतर मी परत व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आता थोड्या वेळ व्हिडिओ स्टॉप करते. ही वेणी केलेली आहे आपण आणि आता ही तळते मी मस्त छान. आता आपल्याला 2 बांगड्या करायच्यात किंवा 4 बांगड्या, 2 जोडवी, अंगठ्या 2 आणि काय करायचं बरं, 2 करंडे आणि एक फणी करायची. तर झाल्यावर मी दाखवते. आणि आपल्या कडाकण्या करून झालेल्या आहेत. 21 कडाकण्या केल्यात आपण. तर देवासमोर आपण थोड्या वेळाने नैवेद्य ठेवूया. वेणी, फणी, करंडे, बांगड्या, जोडवी सगळं बनवले, जसं जमेल तसं. आता नैवेद्य दाखवते. छान एका प्लेटमध्ये काढून मग आपण नैवेद्य दाखवू. खूप छान खुसखुशीत झालं आहे. ते जरा जास्तच घट्ट मळलं गेलं, त्याच्यामुळे ते लागलं तुटायला. एक मोठी वेणी तुटली, मग छोटी वेणी गेली. आपण नैवेद्य काढलेला आहे, कडाकण्या. आणि हे बघा, वेणी, फणी, हे दोन करंडे आहेत आणि ही बांगड्या आहेत आणि हे जोडवी आहेत. तर थोडं पीठ घट्ट झाल्यामुळे तुटत होतं सारखं. तर असं सगळं आपण आता देवाजवळ नैवेद्य ठेवूया. चला.
आज पण खूप पाऊस आहे, काल आणि आज, त्याच्यामुळे मला कुठेही बाहेर जायला मिळालं नाही, फुलं आणायला मिळाली नाही, वेणी आणायला मिळाली नाही. तर आहे तेच देवीला परवा आणलेली वेणीच आहे. हे खूप छान धन उगवले बघा. आपण नैवेद्य दाखवूया. असा मांडव असतो आणि त्या मांडवाला अशी मस्तपैकी कडाकण्या बांधतात. कडाकण्याला करतानाच एक एक असं धागा त्याच्यामध्ये जाईल असं धाग्यामध्ये उगण्यासाठी एक जागा ठेवतात आणि खूप छान असतं ते. पण नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि. हे इकडे ठेवूया. मजा येते लहान मुलासारखं असं ते वेणी पणी करायला. 2 तास लागले मला एवढं सगळं करायला. 5 वाजता करायला घेतलं, 7 वाजेपर्यंत करतच होते. तर मंडळींनो, आता आरती करते. मोबाईलवरच आरती लावणार आहे. खूप थकल्यासारखं झालं, पाठ लागली दुखायला माझी, इतकं घट्ट मळलं ते पीठ. आता मोबाईलवर छान आरती लावते. मी नेहमी 5व्या माळेलाच करते कडाकण्या, पण ह्यावेळेला मी कशी काय विसरले मलाच कळलं नाही. खूप माझाच राग आला की मी कशी काय विसरले. 7व्या माळेला केलं, नाही तर 5व्या माळेला केलं ना की जरा समाधान वाटतं की कमीत कमी पुढचे 4-5 दिवस देवीजवळ कडाकण्या राहतात. तर चला मंडळींनो, जय माता दी. प्रेम से बोलो जय माता दी, प्यार से बोलो जय माता दी. देवीजवळ कुंकू. तर दसऱ्याला आपण घट हलवतो. दसऱ्याला की नवमीला मी आईला विचारते, माझ्या लक्षात नाही. सासूबाई त्या दसऱ्याला हलवायच्या आणि मग तळी भरायची. झालं, बोलता बोलता 7 दिवस किती छान गेले. तर म्हणजे ना तुम्हाला प्रसाद देते. 2 मिनटं. म्हणजे ॲक्च्युली कडकणीचा प्रसाद दसरा झाल्यावर आम्ही कडकण्या हे करतो, पण आता तसं काही नाही. आपण आता प्रसाद खाऊ शकतो. एकदा देवीला नैवेद्य दाखवल्यावर मग काय, प्रसाद आपलाच असतो. देवी पण आपली आणि प्रसाद पण आपला. म्हणजे मस्त मस्त कडकणी खायला या. खूप छान झाली, खुसखुशीत. करता करताच ती तुटत होती. तर किती खुसखुशीत झाली असेल, म्हणजे खूप छान. मी उद्या चहाबरोबर खाणार आता या कडकण्या. खूप छान लागतात. आमच्याकडे ना ह्या 2-2 किलोच्या सासूबाई करायच्या आणि मग आठवडाभर आम्ही सगळेजणं चहाबरोबर त्या मस्त सकाळी नाश्त्याला खायचो. खूप छान लागतात शंकरपाळ्या. हा प्रसाद घ्या देवीचा आणि मस्तपैकी देवीची आरती करा, देवीचं नामस्मरण करा, देवीचा उदो करा. मला खरं एक छान व्हिडिओ बनवायचा होता देवीच्या गाण्याचा, पण माझा घसा बसला आहे, सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे मला काही बनवता येईना. नाही तर एक छोटासा छान व्हिडिओ बनवायचा होता. मला ते गाणं फार आवडतं देवीचं. लाटी भंडार दूर दूर लोटून दे अंधार, आली आली उघड देवी दार, गोंधळ मांडीला. मी ते गाणं लिहून घेईन आणि मग एक व्हिडिओ बनवून त्याच्यावर. बाय. जय सद्गुरू. जय माता दी. प्रेम से बोलो जय माता दी, प्यार से बोलो जय माता दी. व्हिडिओ चालू आहे अजून. देवीची कृपा. जय सद्गुरू.